भंडारा येथे सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत 2027च्या जनगणनेत ओबीसीची जातीनिहाय नोंद व्हावी तसेच यूजीसी समता विधेयक 2026 लागू करण्याची मागणी करण्यात आली। बैठकीला विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मार्च महिन्यात विविध टप्प्यात आंदोलन आणि जनजागरण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यात नागपूर येथे विदर्भ स्तरीय धरणे आंदोलन, जिल्हा आणि तालुका स्तरावर जनजागरण यात्रा, दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद तसेच भंडारा येथे विराट महामोर्चा काढण्याचा समावेश आहे। या कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक संस्था, युवक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। आणि त्याच दृष्टिकोनातून तयारी आमची सुरू आहे। ही त्याचा पहिला टप्पा म्हणून 1-2 सभा आमच्या नागपूरला झाल्या, त्याचा एक भंडारा जिल्ह्यातला एक प्रकारचा टप्पा म्हणून आज आपण या पत्रकार परिषदेमध्ये आपण बसलेले आहोत। तर प्रश्न क्रमांक त्या गझेटमध्ये तुम्ही बघाल की 12 मध्ये तुम्ही एससी आहात का, तुम्ही एसटी आहात का असे प्रश्न विचारले जातील, परंतु तुम्ही ओबीसी आहात का हा प्रश्न ओबीसींना विचारला जाणार नाही। म्हणजे ओबीसीची इतर म्हणून नोंद केली जाणार आहे। अर्थात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसीची नोंद होणार नाही। त्यामुळे ओबीसीची एकूण संख्या आणि 33 प्रश्न संबंधित ओबीसीची काही माहिती कळणार नाही। म्हणजे ओबीसीची जेव्हा त्यांना माहितीच कळणार नाही तर ओबीसीची किंवा ज्याला आपण जातनिहाय म्हणतो स्पष्टपणे जातनिहाय जनगणना करू असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि संसदेमध्ये सुद्धा अनेक वेळा म्हणजे विरोधी पक्षाचे खासदार किंवा जे सत्तारूढ आहेत त्यांनी सुद्धा आणि हे कबूल केलेलं होतं। दुसरी गोष्ट अशी की येथील जे सत्तारूढ पक्षाचे जे लोक होते त्यांना सुद्धा एवढा आनंद झाला होता की इथे या चांगल्या प्रकारे विजयोत्सव मानवला गेला। लोक पेढे वाटले, मिठाया वाटल्या, हारपुरे हे केले आणि सांगितलं गेलं की पहा आता आम्ही ओबीसीची जनगणना